Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edyon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एंडोस्पर्मबद्दल बघितलं होतं. एंडोस्पर्मचं एक मोस्ट फेमस एक्झाम्पल इज द नारळ आणि नारळाचं पाणी. ओके, नारळाचं पाणी इज द फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आणि त्यासोबतचं जे भोवतालचं खोबरं असतं ना दॅट इज द सेल्युलर एंडोस्पर्म. बस रिमेंबर दिस मच. ओके, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द एम्ब्रायो. ओके, एम्ब्रायो डेव्हलप्स ॲट द मायक्रोपायलर एंड. ओके, एम्ब्रायो हे विचारू शकतात कोणत्या एंडला डेव्हलप होतं आहे. डेव्हलप ॲट मायक्रोपायलर एंड. डेव्हलप ॲट मायक्रोपायलर एंड. ओके, मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रायो सॅक. एम्ब्रायो सॅकच्या मायक्रोपायलर वेअर झायगोट इज सिच्युएटेड. मोस्ट झायगोट divide only after certain amount of endosperm is formed. This is an adaptation to provide assured nutrition to the developing embryo. म्हणजे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार. Though seeds differ greatly, the early stages of embryo development, embryogeny, are similar in both monocotyledons and dicotyledons. म्हणजे एम्ब्रायोजेनी जे असते ना, एम्ब्रायोजेनी म्हणजे काय तर एम्ब्रायो डेव्हलपमेंट दॅट इज एम्ब्रायोजेनी. Embryogeny similar in both mono and dicotyledon. मोनोकॉटिलेडन आणि डायकोटिलेडन दोन्हीमध्ये सिमिलर असते. ओके, डिपिक्ट द स्टेजेस ऑफ एम्ब्रायोजेनी इन डायकॉटिलेडनस एम्ब्रायो. द झायगोट गिव्ह राइज टू प्रो एम्ब्रायो. ओके, जस्ट वेट. पहिल्या स्टार्टिंगला झायगोट. ओके, त्यानंतर प्रो एम्ब्रायो. प्रो एम्ब्रायो and subsequently globular heart shaped and mature embryo. त्यानंतर globular, त्यानंतर heart shaped, and then mature embryo. ओके, डन. काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एम्ब्रायो डेव्हलप्स ॲट द मायक्रोपायलर एंड आणि एम्ब्रायो डेव्हलपमेंट इज कॉल्ड एज एम्ब्रायोजेनी. आणि हे जे एम्ब्रायो डेव्हलपमेंट असते ना सिमिलर इन मोनोकॉट आणि डायकॉट दोन्हीमध्ये सेम असते. ओके, आता पहिल्यांदा झायगोट. ओके, झायगोट ते प्रो एम्ब्रायो आणि सगळ्यात लास्टला काय असणार दॅट इज मॅच्युअर एम्ब्रायो. मग त्यानंतर प्रो एम्ब्रायो नंतर काय दॅट ते ग्लॉब्युलर आणि हार्ट शेप्ड. ओके, प्रो एम्ब्रायो, ग्लॉब्युलर आणि हार्ट शेप्ड. दॅट्स ऑल. झायगोट ते प्रो एम्ब्रायो, ग्लॉब्युलर, हार्ट शेप्ड आणि मॅच्युअर एम्ब्रायो. खतम. दॅट्स ऑल. ओके, डन. आता पुढं काय म्हणते बघूया आपण. अ डायकॉटिलेडनस एम्ब्रायो कन्सिस्ट ऑफ एम्ब्रायनल ॲक्सिस अँड 2 कॉटिलेडन्स. येस, दॅट्स द तर थोडासा डिफरन्स पडतो आहे की डायकॉटिलेडनस एम्ब्रायो असेल ना, डायकॉटिलेडनस एम्ब्रायो असतो ना त्याजवळ एक एम्ब्रायनल ॲक्सिस प्लस ते 2 कॉटिलेडन्स असतात. ओके, 2 cotyledons are present. The portion of embryonal axis above the level of cotyledon is epicotyle. इथे दिला असेल इथे एपिकोटाईल. एपिकोटाईल हायपोकोटाईल दिलं आहे. प्ल्युमोल ठीक आहे नाही दिलं. काय म्हणतं आहे इपिकोटाईल विच टर्मिनेट्स विथ द प्ल्युमोल.
ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दिस इज द इपिकोटाईल. ओके, दिस इज द इपिकोटाईल आय थिंक. नो 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 प्ल्युमोल हायपोकोटाईल. Just 1 minute. The cylindrical portion below the level of cotyledon hypocotyle that terminates lower end root hypocotyle that terminates its lower end radical or root cap. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्ल्युमोल अच्छा अच्छा कळलं. दिस इज द इपिकोटाईल. ओके, दिस इज द इपिकोटाईल. आणि हे एंड कुठं होतं आहे? ओके डन. इपिकोटाईल एपिकोटाईल एंड कुठं होतं आहे? दॅट इज प्ल्युमोल. ओके, एपिकोटाईल एंड प्ल्युमोल. आणि तेच जर हायपोकोटाईल म्हटलं, ओके, हायपोकोटाईल कुठे एंड होते? दॅट इज रॅडिकल ऑर रूट कॅप. रॅडिकल रूट कॅप. ओके, रूट कॅप. ओके, दॅट्स ऑल. ते सांगितलं इथं. काय सांगितलं? एपिकोटाईल जे आहे ना, एपिकोटाईल विच टर्मिनेट्स विथ द प्ल्युमोल आर स्टेम टिप and the cylindrical portion below of the cotyledon is hypocotyle that terminates lower end, that is root cap or root tip or root tip sorry root cap or root tip. The root tip is covered with the root cap. Okay, that's all. Khatam. That's all. Epicotyl the terminate कुठं होणार? that is the plumule आणि hypocotyl terminate radical or HR म्हणतात ना, ते HR असं लक्षात ठेवायचं की HR म्हणून लक्षात ठेवायचं. ओके, दॅट्स ऑल. हे झालं डायकॉटलेडन्सचं एम्ब्रायो झाला. ओके, डायकॉटलेडन्स एम्ब्रायोमध्ये काय? एम्ब्रायनल ॲक्सिस 2 कॉटलेडन्स, एक इपिकोटाईल आणि हायपोकोटाईल. इपिकोटाईलचं एंड प्ल्युमोलमध्ये होणार, हायपोकोटाईलचं एंड रॅडिकल रूट टिप म्हणायचं. सपोज रूट टिप म्हणूया. रूट कॅप थोडंसं हे वाटतं आहे, रूट टिप. ओके, आणि या रूट टिपला हे इज रूट कॅप. ओके, रूट कॅप. ओकेच, डन. ओके, आता त्यानंतर डायकॉटलेडनस नंतर मोनोकॉटलेडनस एम्ब्रायो. मोनोकॉटलेडनस एम्ब्रायो. मोनोकॉटलेडनस एम्ब्रायो. ओके, आता मोनोकॉटलेडनस एम्ब्रायोमध्ये काय होते? possess only one cotyledon. Yes, so one cotyledon. Okay, one cotyledon. In grass family the cotyledon is called scutellum. Yes, cotyledon जे असते ना ग्रास फॅमिलीमध्ये cotyledon is called as a scutellum. Yes, CU. Grass family scutellum, that is situated towards the one side of the embryonal axis. At its lower end, the embryonal axis has radical or root cap enclosed in an undifferentiated sheet called coleorhiza. Okay, coleorhiza. That's coleorhiza. And the portion of embryonal axis above the level of attachment of scutellum is epicotyle. Epicotyle has a shoot apex and a fully primary enclosed within a that is the coleoptile. Okay, coleoptile. That's all. काय म्हणलं आहे ॲक्च्युली बघ काय म्हणलं, इन द ग्रास फॅमिली दॅट इज कॉल्ड स्कुटेलम असं म्हणतात. ओके, स्कुटेलम दिलं आय थिंक. एक मिनिट, आय विल शो. स्कुटेलम हे जे आहे ना दॅट इज स्कुटेलम. ओके, ह्याचे जे कॉटिलेडन असतात ना, ह्या कॉटिलेडनला काय म्हणतात? स्कुटेलम असं म्हणतात. दॅट इज सिच्युएटेड टुवर्ड द वन साइड ऑफ द एम्ब्रायनल ॲक्सिस. ओके, ठीक आहे, इसका खतम. ॲट इट्स लोअर एंड, त्याच्या लोअर एंडला काय आहे? द एम्ब्रायनल ॲक्सिस has
radical or root cap enclosed and undifferentiated sheet called कोलिओरिझा. रूट कॅप कुठं असते? कोलिओरिझाच्या अंडर. ओके, म्हणजे दिस इज कोलिओरिझा. ओके, कोलिओरिझा आर 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 आलं आहे ना जास्ती. सपोज देअर इज दिस इज कोलिओरिझा. ओके, दिस इज कोलिओरिझा. तर ह्याच्या अंडर रूट कॅप असणार. ओके, दिस इज द रूट कॅप रॅडिकल. रूट कॅप आणि रॅडिकल ह्याच्या अंडर येणार. ओके, दिस इज द कोलिओ आर 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 आले, सो दॅट इज कोलिओरिझा आणि रूट कॅप ह्याच्या अंडर येणार. ओके, दॅट्स ऑल, खतम. हे असं झालं कोलिओरिझा. कोलिओरिझाच्या अंडर काय काय येणार? दॅट इज दी रूट कॅप आणि काय म्हणतात रॅडिकल. ओके, डन. आता त्यानंतर काय म्हणते, हे झालं. नंतर कोलिओप्टाईलच्या अंडर काय येणार? कोलिओप्टाईल पोर्शन बिलो द एम्ब्रायनल ॲक्सिस अबो लेवल ऑफ अटॅचमेंट स्कुटेलम म्हणजे एपिकोटाईल. एपिकोटाईल हॅज अ शूट अँड अ फ्युली एन्क्लोज्ड फॉलिक्युलर स्ट्रक्चर कॉल्ड कोलिओप्टाईल. म्हणजे कोलिओप्टाईलच्या अंडर काय काय झाले बघ? कोलिओप्टाईल, दिस इज द कोलिओप्टाईल. मग दिस इज कोलिओप्टाईलच्या अंडर काय आलं? द शूट अपेक्स. ओके, shoot apex, that the lip primordia and hollow shoot apex. Epicotyl has shoot apex. Okay, shoot apex. कोलिओप्टाईल अंडर काय ना? shoot apex. खतम, बात खतम. ओके, काय काय होतं ह्याच्यामध्ये बघायसारखं? एम्ब्रायो काय होतं? मायक्रोपायलरी एंडला डेव्हलप होते. आणि एम्ब्रायो डेव्हलपमेंटला काय म्हणतात? दॅट इज एम्ब्रायो जेनी असं म्हणतात. ओके, एम्ब्रायो जेनी. आणि एम्ब्रायो इन मोनोकॉटिलेडन आणि डायकॉटिलेडनस सिमिलर असते. ओके, पहिल्यांदा झायगोट, प्रो एम्ब्रायो, मॅच्युअर एम्ब्रायो, आणि पहिल्यांदा ग्लॉब्युलर आणि देन हार्ट शेप्ड. ओके, खतम. आता डायकॉटिलेडनस एम्ब्रायोमध्ये ना दोन, एकतर एम्ब्रायनल ॲक्सिस प्लस 2 कॉटिलेडन असतात. आणि एपिकोटाईल जे असते ना, एपिकोटाईलच्या टर्मिनल एंडला प्ल्युमोल असते. आणि हायपोकोटाईलच्या टर्मिनल एंडला दॅट इज द रॅडिकल ऑर रूट टिप असते. ओके, डन. रूट टिपला कवर रूट कॅप असते. मोनोकॉटिलेडन्सला 1 कॉटिलेडन असते. आणि ह्याच्या कॉटिलेडनला काय म्हणतात? स्कुटेलम असं म्हणतात. ओके, आणि ग्रास फॅमिलीमध्ये ह्याच्या कॉटिलेडनला स्कुटेलम असं म्हणतात. आणि कोलिओरिझा आर 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 आले, सो रॅडिकल आणि रूट टिप येणार, रूट कॅप येणार ह्याच्या खाली अंडर. ओके, आणि ते जर कोलिओप्टाईल म्हटलं तर ह्याच्या अंडर कोणते येणार? शूट अपेक्स. दॅट्स ऑल, डन. काय यार ह्याच्यामध्ये एवढं? डायकॉटिलेडनस आणि मोनोकॉटिलेड. डायकॉटिलेडनसमध्ये एपिकोटाईल, हायपोकोटाईल, आणि इथं इथे कोलिओप्टाईल आणि कोलिओरिझा. खतम. एवढं तर लक्षात ठेवायचं आहे. एवढंच आहे, ह्यात काय असते? मोनोकॉटिलेडनस डायकॉटिलेडनसमध्ये काय एपिकोटाईल, हायपोकोटाईल त्याचं एंड, आणि इथं परत त्यानंतर काय कोलिओरिझा आणि कोलिओप्टाईल. खतम, दॅट्स ऑल. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.